नमस्कार. आपल्या सर्वांचे कृष्ण सखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा सुंदर ग्रॅनी स्क्वेअर बनवायला शिकणार आहोत. 2 कलरचे धागे घेतले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसरे कलरसुद्धा घेऊ शकता. अतिशय सोप्या पद्धतीने आणि व्यवस्थित शिकवले आहे. तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हीसुद्धा असंच ग्रॅनी स्क्वेअर बनवायला शिका. यासाठी मी 3mm क्रोशा हुक आणि 4 प्लाय लोकर वापरली आहे. हे जोडायचे कसे याचा व्हिडिओसुद्धा मी माझ्या चॅनलवर अपलोड केला आहे. या व्हिडिओच्या शेवटी त्याचे सजेशन येईल किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकली आहे. तिथून तुम्ही जोडायला सुद्धा शिकू शकता. त्या व्हिडिओच्या लास्ट पार्टमध्ये मी शिकवले आहे. पांढऱ्या रंगाच्या धाग्याने सुरुवात करूया. पहिल्यांदा एक मॅजिक सर्कल तयार करायचा आहे आणि या सर्कलमध्ये चेन्स करायचे आहे. 1 2 3 चेन्स करून घ्यायच्या आणि त्याच सर्कलमध्ये एक डबल क्रोशा घ्यायचा आहे. तुम्ही बिगिनर असाल तरी तुम्ही शिकू शकता. पुन्हा एक डबल क्रोशा करायचा त्याच ठिकाणी, म्हणजे आपले हे 3 डबल क्रोशे झाले. त्यानंतर 3 चेन करायचे आहे. 1 2 3. पुन्हा त्याच ठिकाणी 3 डबल क्रोशे करायचे. 1 2 3. 3 डबल क्रोशाचे हे असे स्लॉट्स तयार होईल. त्यानंतर पुन्हा 3 चेन करायचे. असे आपल्याला एकूण 4 स्लॉट्स तयार करून घ्यायचे या रिंगमध्ये. हे बघा 4 स्लॉट्स तयार झाले. त्यानंतर हा धागा ओढून क्लोज करून घ्यायचा रिंग आणि जोडायसाठी एक डबल क्रोशा करायचा आहे याच्या 3ऱ्या चेनमध्ये. जेव्हा सुरुवातीला 3 चेन केल्या त्याच्या 3ऱ्या चेनमध्ये एक डबल क्रोशा करायचा. तर आपला असा हा चौकोन तयार झाला आहे. त्याच ठिकाणी एक सिंगल क्रोशा करायचा. 1 2 3. पुन्हा त्याच ठिकाणी एक डबल क्रोशा करायचा आणि पुन्हा त्याच ठिकाणी एक डबल क्रोशा करायचा. तर असे आपले 3 डबल क्रोशे झाले. त्यानंतर 3 चेन करायच्या. मग पुन्हा त्याच गॅपमध्ये 3 डबल क्रोशे करायचे. 1 2 3 असे 6 डबल क्रोशे झाले आहे. 6 डबल क्रोशे झाल्यावर एक चेन करायची आणि असेच पुन्हा पुढच्या 3 चेनच्या गॅपमध्ये करायचे आहे. 3 डबल क्रोशे करून घेऊ पहिले. 1 2 3 डबल क्रोशे झाल्यानंतर 3 चेन करायच्या आणि नंतर त्याच ठिकाणी 3 डबल क्रोशे. असे एकूण 6 डबल क्रोशे झाले. असं आपल्याला प्रत्येक कॉर्नरमध्ये करून घ्यायचे आहे. 3 डबल क्रोशे झाल्यावर 3 चेन आणि 6 डबल क्रोशे झाल्यावर मग एक चेन. हा स्क्वेअर असल्यामुळे याला 4 कॉर्नर्स आहे आणि आपल्याला 4 कॉर्नर्समध्ये असे 6 डबल क्रोशे करायचे आहे. 3 डबल क्रोशे, नंतर 3 चेन आणि नंतर पुन्हा त्याच ठिकाणी 3 डबल क्रोशे. 1 2 3. मग एक चेन. पुन्हा पुढच्या 3 चेनच्या गॅपमध्ये असेच 6 डबल क्रोशे करून घ्यायचे. पहिले 3 डबल क्रोशे. 1 2 3. मग 3 चेन
1 2 3. पुन्हा त्याच गॅपमध्ये 3 डबल क्रोशे, 1 2 3. मग एक चेन करून जॉईन करायचं तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिचने. हा आपला दुसरा राऊंड पूर्ण झाला. त्यानंतर तिसऱ्या राऊंडसाठी काय करायचं ते बघूया. 2 स्लिप स्टिच करायचे, एक नेक्स्ट पुढच्या स्टिचमध्ये एक स्लिप स्टिच, त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये एक स्लिप स्टिच आणि पुन्हा एक त्या गॅपमध्ये स्लिप स्टिच. मग पुन्हा तिथेच एक सिंगल क्रोशा करायचा आणि चेन्स करायच्या. 2 चेन झाल्यावर एक डबल क्रोशा त्याच गॅपमध्ये, पुन्हा एक डबल क्रोशा त्याच गॅपमध्ये. त्यानंतर 3 चेन्स, 1 2 3. त्याच ठिकाणी परत असेच 3 डबल क्रोशे करायचे, 1 2 3. तर 1 2 3 4 5 चेन्स करायच्या आणि पुढची गॅप सोडून द्यायची आणि त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 3 चेनच्या गॅपमध्ये डबल क्रोशे करायचे. ह्या कोपऱ्यातल्या गॅपमध्ये करायचे आहे, मधातला सोडून द्यायचा आहे. जसे पहिल्यांदा केले तसेच इथे 3 डबल क्रोशे करायचे, 2 3. 3 डबल क्रोशे झाल्यावर 3 चेन, 1 2 3. पुन्हा त्याच ठिकाणी 3 डबल क्रोशे करायचे, 1 2 3. आता 5 चेन्स करायच्या, 1 2 3 4 5 आणि परत पुढची गॅप सोडून त्याच्या पुढच्या गॅपमध्ये जिथे 3 चेन्स केल्या होत्या तिथे असंच 6 डबल क्रोशाचा स्लॉट बनवायचा. 1 2 3. 3 चेन्सची गॅप, पुन्हा त्याच ठिकाणी 3 डबल क्रोशे करायचे, 1 2 3. पुन्हा 6 चेन्स, 1 2 3 4 5 6 किंवा 5 करायचे, 6 नाही 5 डबल चेन्स करायचे आणि त्याच्यानंतर 6 डबल क्रोशे करायचे. म्हणजे इथे आपण 3 डबल क्रोशे करून घेऊ, मग 3 चेन आणि पुन्हा 3 डबल क्रोशे, असे 6 डबल क्रोशे होईल सेम गॅपमध्ये. पुन्हा 5 चेन्स करायच्या. यानंतर हा साईडचा भाग आहे तर साईडला 5 चेन्स करायच्या, 1 2 3 4 5 आणि तिसऱ्या चेनमध्ये याला स्लिप स्टिचने जोडायचं. एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला हा चौकोन तयार झाला. हा धागा कापून घेऊ आणि आता इथे ब्ल्यू रंगाचा धागा जोडायचा, एक स्लिप नॉट करून घ्यायची आणि इथे खोपऱ्यातल्या भागात जोडायचा आहे, बॅक लूपमध्ये जोडायचं आहे. म्हणजे इथे एका स्टिचचे 2 धागे आहेत तर त्याच्या मधात हुक टाकून मागच्या धाग्यावर सिंगल क्रोशाने जोडायचं. त्यानंतर 2 चेन करायच्या, पुढच्या स्टिचमध्ये तसंच मधात हुक टाकून सिंगल क्रोशा करायचा, पुढच्या स्टिचमध्ये पण मागच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे करायचे. असे प्रत्येक एका स्टिचवर एक एक सिंगल क्रोशे करायचे आहे. 3 स्टिचेसवर 3 आणि पुन्हा एक ह्या 5 चेनमधल्या एका स्टिचवर एक सिंगल क्रोशा. त्यानंतर आता दोनही राऊंडच्या राऊंड घेऊन एक मोठा डबल क्रोशे बनवायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने
पुन्हा एक डबल क्रोशा, त्याच ठिकाणी पुन्हा एक डबल क्रोशा, असे 3 डबल क्रोशे करायचे एकाच ठिकाणी. 2 राऊंड मिळून करत आहे आपण. त्यानंतर पुढच्या स्टिचवर एक सिंगल क्रोशा करायचा आणि नंतर त्याच्या सगळ्या पुढच्या स्टिचेसवर एक एक सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे. असे एकूण 5 सिंगल क्रोशे होईल हे. मग इथे 3 चेनच्या गॅपमध्ये पण एक सिंगल क्रोशा करायचा. त्यानंतर 2 चेन करायच्या, 1 2. पुढच्या स्टिचवर पुन्हा एक सिंगल क्रोशा आणि त्याच्यानंतरच्या सगळ्या स्टिचेसवर, सगळ्या म्हणजे त्या 3 आधी व्हाईट कलरचे जे आहे डबल क्रोशे, त्या 3 डबल क्रोशावर एक एक सिंगल क्रोशा आणि नंतर 5 चेनपैकी एक पहिल्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशा. पुन्हा मग मोठे डबल क्रोशे करायचे 2 राऊंड मिळून, दोघंही सोबत घेऊन असे 3 डबल क्रोशे करायचे सेम गॅपमध्ये. त्यानंतर पुढच्या स्टिचवर एक सिंगल क्रोशा, 5 चेनपैकी ही एक 5वी चेन आहे, तर त्याच्यावर एक सिंगल क्रोशा. त्याच्या सगळ्या पुढच्या स्टिचेसवर एक एक सिंगल क्रोशा करून घ्यायचे आहे. नंतर 2 चेनची जिथे गॅप, 3 चेनची जिथे गॅप आहे तिथे सुद्धा एक सिंगल क्रोशा, 2 चेन, पुढच्या स्टिचवर पुन्हा एक सिंगल क्रोशा. असे म्हणजे कोपऱ्यामध्ये या प्रकारे करायचं आहे. कोपऱ्यातल्या सगळ्या स्टिचेसवर एक एक सिंगल क्रोशा करून घ्यायच्या. असे आपले 5 सिंगल क्रोशे होईल 2 चेन नंतर. आणि आता 3 डबल क्रोशे मोठेवाले आणि तेही दोनही राऊंडला घेऊन, दोन्ही राऊंडच्या खालून हुक टाकायची, म्हणजे वरून हुक टाकायची आणि खालून डबल क्रोशा घ्यायचा. तुम्ही व्हिडिओत बघून तशाच पद्धतीने करू बघा, तुम्हालाही जमेल. आणि एकदा जमले तर तुम्ही असे भरपूर सारे ग्रॅनी स्क्वेअर बनवून छान मोठा रुमाल बनवू शकता. अशा प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट करून घेऊ. आता इथे 3ऱ्या चेनमध्ये जोडून घेतले आहे, जिथून सुरू केले होते तिथे, आणि त्याच ठिकाणी एक सिंगल क्रोशा केला, 2 चेन, पुढच्या स्टिचवर एक डबल क्रोशा करायचा आणि त्याच ठिकाणी परत एक डबल क्रोशा करायचा. नंतर 2 चेन, त्यानंतर पुढच्या स्टिचवर सेम स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे करायचे. इथे सुद्धा आपल्याला फक्त बॅक लूपमध्ये करायचे आहे. असं केल्याने काय होईल, आपला जो मधातला पांढरा भाग आहे तो उठून दिसेल, म्हणून आपण हे फक्त बॅक लूपमध्ये स्टिचेस घेत आहे. आता काय करायचं, सगळ्या पुढच्या स्टिचेसवर एक एक डबल क्रोशे करायचे. ही जी साईड आहे त्या पूर्ण साईडमध्ये एक एक सिंगल क्रोशा करायचा प्रत्येक एका स्टिचवर. तर हे सोपेच आहे. फक्त इथे लक्षात ठेवायचं की आपण फक्त बॅक लूपमध्ये करत आहे, म्हणजे एकच धागा घेता एका स्टिचचा, दोनही धागे घ्यायचे नाही आहे. यामुळेच आपला हे वर्क छान दिसेल. हे बघा, आपण हा पूर्ण साईड करून घेतला. आता हा कोपऱ्यातला भाग आला आहे, तर इथे एका स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे करायचे. ह्या ज्या 2 चेन होत्या तिथे 2 चेनपैकी एका चेनमध्ये 2 डबल क्रोशे, सेम चेनमध्ये सेम स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे, त्यानंतर 2 चेन, त्यानंतर नेक्स्ट म्हणजे पुढच्या स्टिचवर 2 डबल क्रोशे सेम स्टिचमध्ये, आणि त्यानंतर मग साईडचा भाग आहे तर तिथे प्रत्येक एका स्टिचवर एक एक डबल क्रोशा, ते पण बॅक लूपमध्येच राहील. तर तुम्हाला आता लक्षात आले असेल कॉर्नर्सचा पॅटर्न आणि हा साईडचा पॅटर्न. तर आपण असं करून घेऊ. सगळ्या स्टिचेसमध्ये एक एक डबल क्रोशा आणि कॉर्नरला सेम स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे, 2 चेन, 2 डबल क्रोशे,
अशा चारही बाजू पूर्ण करून घेऊ। हे बघा, अशा प्रकारे आपण हा पूर्ण करून घेतला राऊंड आणि इथे तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडून घेत आहोत। एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा आणि धागा कापून झाल्यावर हुकच्या साहाय्याने याला मागून हाईड करायचं आहे। तर ते पण बघू शकता, कारण ही ट्रिक सगळ्याच वर्कमध्ये कामाची आहे। याने आपलं जी वस्तू आहे ती मागून सुद्धा अगदी फिनिशिंगने दिसेल सुंदर। तर एक्स्ट्रा धागे कापून घ्यायचे, असे सगळे धागे हाईड करून घेऊ। बघू शकता छान असा ग्रॅनी स्क्वेअर तयार झाला आहे। तुम्ही याचा मोठा रुमाल बनवू शकता एकमेकांना जोडून। इथे एक राऊंड करून पुन्हा वाढवू शकता किंवा एवढाच ग्रॅनी स्क्वेअर ठेवू शकता। आणि हे साईडनी कसे जोडायचे ते मी एका व्हिडिओमध्ये शेवटच्या पार्टमध्ये सांगितले आहे।